शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की नाशिकला रायगड म्हटले, रायगडला जळगाव म्हटले, जळगावला सासवड म्हटले, सासवडला नागपूर म्हटले व नागपूरला दौलताबाद म्हटले तर संत्रीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे. तर ॲक्च्युली मुलांना कोणत्या ठिकाणचं काय प्रसिद्ध आहे हेच जर माहिती नसेल तर या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता येणार नाही आणि इथे त्यांचा मार्क हा जाऊ शकतो. त्यासाठी त्यांना कुठल्या ठिकाणी कोणतं फळ हे प्रसिद्ध आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाशिकची द्राक्ष, सासवडचे अंजीर, नागपूरची संत्री, घोलवडचे चिकू, अलिबागचे कलिंगड, रायगड रत्नागिरीचा हापूस आंबा, जळगाव भुसावळचे केळी व दौलताबादचे सीताफळ. यावरून संत्री कुठल्या ठिकाणची प्रसिद्ध आहे हे तुम्हाला कळलं आहे. तर ते उत्तर आहे नागपूर, परंतु नागपूरला आपण काय म्हणले दौलताबाद, त्यामुळे आपलं उत्तर आहे दौलताबाद. शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की नाशिकला रायगड म्हटले, रायगडला जळगाव म्हटले, जळगावला सासवड म्हटले, सासवडला नागपूर म्हटले व नागपूरला दौलताबाद म्हटले तर संत्रीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे. तर ॲक्च्युली मुलांना कोणत्या ठिकाणचं काय प्रसिद्ध आहे हेच जर माहिती नसेल तर या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता येणार नाही आणि इथे त्यांचा मार्क हा जाऊ शकतो. त्यासाठी त्यांना कुठल्या ठिकाणी कोणतं फळ हे प्रसिद्ध आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाशिकची द्राक्ष, सासवडचे अंजीर, नागपूरची संत्री, घोलवडचे चिकू, अलिबागचे कलिंगड, रायगड रत्नागिरीचा हापूस आंबा, जळगाव भुसावळचे केळी व दौलताबादचे सीताफळ. यावरून संत्री कुठल्या ठिकाणची प्रसिद्ध आहे हे तुम्हाला कळलं आहे. तर ते उत्तर आहे नागपूर, परंतु नागपूरला आपण काय म्हणले दौलताबाद, त्यामुळे आपलं उत्तर आहे दौलताबाद.